तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं दीक्षा डेलीज ब्लॉग या चॅनलवरती. तर आज थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग कोणता आहे. तर माझ्याकडे ज्या काही साड्या आहेत ना, मला वाटलं की तुमच्यासोबत म्हणजे शेअर करावा हा ब्लॉग, म्हणजे तुम्हाला दाखवावं, म्हणून मी साडी कलेक्शनचा हा ब्लॉग घेऊन आले. तर न उशीर करता चला मग आपण बघू एक एक करून माझ्या साड्या. तर जास्त तर काय महागातल्या साड्या माझ्याकडे नाही आहेत, आणि जशा आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या मग तुम्हाला दाखवावं म्हटलं. तर चला बघू आपण एक एक करून साड्या. तर पहिली साडी आहे माझी ही वाली. पहिली साडी आहे माझी ही, आणि ही साडी मला माझ्या मावशीने घेतलेली आहे. तर माझ्या मावशीने मला लग्न झाल्यावर गडंगण जेवायला बोलवलं होतं, आणि त्यावेळेस माझ्या मावशीने घेतलेली साडी आहे मला ही. तर कलर बघायचा छान आहे, आणि घडी अशी चुरगडी आहे. तर बघा किती छान आहे ही, कलर पण छान आहे, आणि मेन म्हणजे ही साडी ना एकदम चापून चोपून बसती. तर ही होती माझी पहिली साडी, जी की माझ्या मावशीने घेतलेली आहे मला. ही झाली पहिली. तर दुसरी साडी बघू. तर दुसरी साडी आहे माझी ही. तर ही साडी माझ्या आईने घेतलेली आहे मला. आता मी येत होते गावाकडून इकडं डिलेवरी झाल्यावर, त्यावेळेस माझ्या आईने घेतलेली साडी आहे मला ही. ही साडी पण फुगती, घालताना ही साडी अशी फुगती, पण छान आहे हिचा कलर पण, कारण असा कलर माझ्याकडे नव्हताच. तर ही झाली दुसरी साडी. तर तिसरी साडी बघू आपण. तर तिसरी साडी आहे ही. ही आहे माझी तिसरी साडी. तर ही साडी आहे माझ्या हळदीची. किती छान आहे हिचा फ्रेश कलर, पण यातलं ब्लाऊज ना बिघडलेले आहे, आणि ब्लाऊजचं छान असेल तर साडी घालावं वाटते. आणि खरंच ही साडी म्हणजे मला आवडती जास्त, पण याचं ब्लाऊज काही बरोबर नाही. तर ही आहे माझ्या हळदीची साडी. ही झाली तिसरी साडी. तर चौथी साडी बघू. तर चौथी साडी आहे ही. अशी आहे माझी चौथी साडी. तर ही साडी मी मिशोवरनं घेतलेली आहे 600 रुपयाला, आणि छान आहे ही सुद्धा साडी, एकदम चापून चोपून बसती, मस्त आहे. चौथी झाली. तर पाचवी साडी बघू. ब्लाऊज पण आतच आहे. तर पाचवी साडी बघू. ही बघा, ही आहे माझी पाचवी साडी. तर ही सुद्धा साडी माझ्या आईनेच घेतलेली आहे मला. बघायचं कलर पण. तर ही आहे पाचवी साडी, माझ्या आईने घेतलेली. तर सहावी साडी बघू. तर सहावी साडी आहे ही. ही सुद्धा साडी मी मिशोवरूनच घेतलेली आहे 500 रुपयाला, कारण माझ्याकडे असं एक
म्हणजे एक पण कलर नव्हता माझ्याकडे असा, आणि असा मला कलर घ्यायचाच होता. म्हणून ही साडी मी मिशोवरनं घेतली. ही पण मला 500लाच भेटलेली आहे. आणि ही सुद्धा साडी चापून चोपून बसती छान, अजिबात फुगत नाही, एकदम मस्त बसती चापून चोपून. असा कलर नव्हता माझ्याकडं. आता नंतरची साडी बघू. ह्याचं ब्लाऊज पण आताच आहे. तर ही आहे माझ्या आहोंनी घेतलेली. तिचा पदर पण छान आहे बघा, असं आहे तिचा पदर. तर ही साडी आहे माझ्या आहोंनी घेतलेली माझ्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला. या साडीतलं ब्लाऊज पण छान आहे, असे या साडीतले ब्लाऊज मस्त आहे. नंतर आहे ही वाली साडी, याची घडी उलटी आहे. अशी आहे माझी ही साडी. आणि ही साडी सुद्धा माझ्या आत्याने घेतलेली आहे गडंगण जेवायलाच गेल्यावरती. ही सुद्धा साडी एकदम चापून चोपून बसती, छान आहे ही सुद्धा साडी. ही माझ्या आत्याने घेतलेली आहे. यानंतर बघू ही वाली साडी. असा सुद्धा कलर माझ्याकडे नव्हता. आणि ही साडी माझ्या आहोंनीच घेतलेली आहे मला माझ्या पहिल्या संक्रांतीला. नंतर आहे ही वाली साडी. तर ही वाली साडी आहे माझ्या आईची, पण आईला काही हा कलर आवडला नव्हता, म्हणून आईची साडी ही मी घेऊन आले. तर आईची होती ही साडी, माझ्या आहोंनी घेतली. ही सुद्धा चापून चोपूनच बसती, छान आहे हा पण कलर. नंतर आहे ही वाली साडी. अशी आहे. तर ही वाली साडी माझ्या अंकलने घेतलेली आहे. रक्षाबंधनला त्यांनी सगळ्यांना सेम घेतलेल्या साड्या. तर ही अंकलने घेतलेली साडी आहे माझ्या. ही सुद्धा चापून चोपून बसती. नंतर आहे ही वाली साडी. तर ही सुद्धा साडी मी मिशोवरनं घेतलेली 500 रुपयालाच. ही सुद्धा साडी चापून चोपूनच बसती. नंतर आहे ही वाली साडी. तर ही सुद्धा साडी मी मिशोवरनंच घेतलेली 400 रुपयाला. ब्लॅक. नंतर आहे ही वाली साडी.
आणि आता लास्ट आहे ही आहे लास्ट साडी. तर ही साडी आहे माझ्या लग्नातली शालू. तर हा माझ्या लग्नातला शालू आहे. तर ही होती लास्ट साडी माझी. ही लग्नातला शालू आहे माझ्या. तर एवढ्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या, तर तुम्हाला कशा वाटल्या ना हे कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या काही राहिलेल्या साड्या माझ्या आहेत तर ते तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये दाखवते. तर या साड्यामधल्या म्हणजे तुम्हाला कुठली साडी आवडली काय नाही ना, म्हणजे कुठली साडी आवडली काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि राहिलेल्या साड्या ती मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवते. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.